brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी मातब्बर नेत्यांना बाजूला ठेवून सामान्य घरातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांना खासदार केलं. कधी आमदार सुद्धा न झालेल्या ज्योती वाघमारेंना थेट खासदारकीची लॉटरी लागली. ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या प्रवक्ते असून त्यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे अनेकांचे धाबेदान आणलेत. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात ज्योती वाघमारेंकडे लाखोंचे सोने, चांदी, महागडी शेतजमीन असल्याचं उघड झालंय. याशिवाय जंगम आणि स्थावर मालमत्तेसोबतच अन्य प्रॉपर्टीची बेरीज केल्यास ज्योती वाघमारे यांच्याकडे कोटभर संपत्ती असल्याचं स्पष्ट झालंय. ज्योती वाघमारेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 5,78,088 रुपयांची जंगम मालमत्ता असून 32,74,000 रुपयांची स्थावर मालमत्ता देखील आहे. याशिवाय 14,10,000 रुपयांची वारसाप्राप्त संपत्ती आणि 33,60,000 रुपयांची स्वसंपादित मालमत्ता वाघमारे यांच्या नावावर आहे. वाघमारेंकडे 63,000 रुपयांची रोख रक्कम असून 27,74,000 किमतीची शेतजमीन देखील आहे. वाघमारे यांच्यावर एकूण 27,40,564 रुपयांचं कर्ज असल्याचं सुद्धा त्यांनी शपथपत्रात सांगितलंय. ज्योती वाघमारे यांच्याकडे 2,52,100 रुपये किमतीचं 17 ग्रॅम सोनं तर 17,244 रुपयांची 41 ग्रॅम चांदीचे दागिने सुद्धा आहेत. याशिवाय 95,000 रुपयांची सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्ट्रीट गाडी वाघमारेंच्या नावावर आहे. याशिवाय एकूण संपत्तीचा विचार केला तर ज्योती वाघमारे या 1,41,99,652 रुपये एवढ्या प्रॉपर्टीच्या मालकीण आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्योती वाघमारेंनी आपल्यावर कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नसल्याचं शपथपत्रात सांगितलं आहे. ज्योती वाघमारे या मूळ सोलापूर जिल्ह्यातून येतात. त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून वंचित घटकांसाठी काम केल्याचा दाखला दिला जातो. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केलेल्या ज्योती वाघमारेंनी 2023मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उच्च शिक्षित महिला असल्याचं हेरून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंची थेट शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड केली होती. याशिवाय धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कपदाची जबाबदारीसुद्धा ज्योती वाघमारे यांच्यावर देण्यात आली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारेंच्या राज्यसभेतील कामगिरीवर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.